काल पानिपत शोध समितीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार, हरियाणा सरकार आणि शोध स्मारक समिती ट्रस्टची एक बैठक पार पडली पानिपत या ठिकाणी. नक्की या बैठकीमध्ये काय काय घडलं आणि कधीपर्यंत या स्मारकाचं काम सुरू होईल? आपल्या सर्वांना माहिती आहे, यावर्षी 14 जानेवारी 2025ला पानिपतच्या शौर्यभूमीवर इतिहासात प्रथमच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आले होते. 14 जानेवारी 1761ला पानिपतचं तिसरं युद्ध झालं. हे युद्ध मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालं. या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाली, म्हणून दरवर्षी आम्ही 14 जानेवारीला इथं शौर्य दिवस साजरा करतो. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी हे स्मारक महाराष्ट्र शासन डेव्हलप करेल आणि यासाठी लागणारी जमीन आहे, अतिरिक्त जमीन, तेही महाराष्ट्र शासन खरेदी करेल असा शब्द दिला होता. आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक बजेटमध्ये याच्यासाठी तरतूदही केली आणि तो त्यांनी शब्दही पाळला. त्यासाठी आत्ता जे स्मारक आहे ते 7 एकरमध्ये आहे आणि जे नवीन स्मारकाला जे डेव्हलप करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातली 16.5 एकर जमीन ही संपादन करायची होती, त्यासाठी त्यांनी शब्द दिला होता. यासाठी संदर्भात 2 मीटिंगही मुंबईमध्ये झाल्या. त्यासाठी सांस्कृतिक मंत्री, पर्यटन मंत्री जयकुमार रावळजी जे समन्वयक आहेत हे उपस्थित होते आणि शौर्य स्मारक ट्रस्टकडून मीही त्याचा प्रतिनिधी म्हणून गेलेलो होतो. त्यावेळी ठरलेलं होतं की ह्या स्मारकाची पाहणी करण्याची. त्यासाठी काल सकाळी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि त्यांच्याकडेच सांस्कृतिक कार्य विभागाचा अतिरिक्त सचिव असणारे विकास खारगेजी, पानिपतचे DC वीरेंद्र दहियाजी, पानिपतचे अतिरिक्त DC डॉक्टर पंकज यादवजी, तसेच ज्या खात्याने ह्या जमिनीचा सर्व व्यवहार केला आहे ते इन्फॉर्मेशन आणि लँग्वेजचे डायरेक्टर SR सागवाजी, तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधीक्षक शैलेंद्र बोरसेजी, महाराष्ट्र पुरातन विभागाचे डायरेक्टर डॉक्टर तेजस गर्गेजी, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन सेंटरचेही काही अधिकारी, हरियाणा पुरातत्व विभाग चंदीगड डिव्हिजनचे काही अधिकारी, पानिपतचे तहसीलदार, BDO, बाकी सर्व अधिकारी, शौर्य स्मारक ट्रस्टचे पदाधिकारी आणि हे जे स्मारक होणार आहे ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये होणार ते उग्राखेडी गाव आहे, त्या उग्राखेडीचे सरपंच आणि सर्व ग्रामस्थ या मीटिंगला उपस्थित होते. हे कालामचे गाव आहे ते उग्राखेडीच्या परिसरामध्ये येतं. सर्व अधिकारी, सर्व ग्रामस्थ आणि महाराष्ट्राचे जे खरगे साहेब आले होते, खरगे साहेब त्यांच्या उपस्थितीत जी मीटिंग झाली त्यामध्ये सर्व विस्तृत चर्चा झाली आणि ही जमीन खरेदी करण्याची पूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि 1.5 महिन्यामध्ये 31 जुलैपर्यंत याचा व्यवहार होईल, दस्त होईल, खरेदी खत होईल. त्याच्याच बरोबर हरियाणा सरकार, महाराष्ट्र सरकार आणि आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानानं हे 23 एकरामध्ये भव्य दिव्य स्मारक बनेल. या स्मारकामध्ये काही भाग पानिपतची पहिली लढाई, काही भाग पानिपतची दुसरी लढाई असं दाखवला जाईल आणि जवळजवळ 60 ते 70% भाग हा पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास दाखवला जाईल. आणि महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही सरकारनी मिळून, महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही संस्कृती मिळून हे भव्य दिव्य स्मारक उभारलं जाईल. याच्या नंतर निविदा काढल्या जातील आणि दोन्ही सरकारचे मुख्यमंत्री 2026चा जो शौर्य दिवस असेल 14 जानेवारीचा या स्मारकाच्या भूमिपूजनाचं मुहूर्त करतील असं एकंदरीत आमचं ठरलेलं आहे. भूसंपादन करताना अनेक वेळा अडचणी येतात, रस्ते असेल म्हणजे विकास कामांसाठी. काही शेतकऱ्यांनी विरोध केला का, त्याबद्दल काय सांगा? कोणत्याही शेतकऱ्यांनी विरोध केलेला नाही. आमची गेली 4-5 वर्ष या संदर्भात चर्चा चालू होती आणि 14 जानेवारीला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या शेतकऱ्यांचे विशेष आभारी मानले होते. मार्केट रेटपेक्षाही त्यांनी कमी दरात ही जमीन त्यांनी दिलेली आहे आणि आता भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. फक्त दर वगैरे ठरलेले आहेत आणि लवकरच त्याचा व्यवहार पण होईल, म्हणजे दस्त होईल. म्हणजे 31 जुलैच्या आधी महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात ही जमीन येणार? महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात नाही येणार ती जमीन. हरियाणा सरकारचं इन्फॉर्मेशन आणि लँग्वेज जे एक विभाग आहे त्या विभागामार्फत हा व्यवहार केला जाईल आणि आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व विभाग भारत सरकार
हरियाणा सरकार आणि महाराष्ट्र सरकार या संयुक्त तिघांच्या एकत्रिकरणानं हा होणारा प्रोजेक्ट असेल. प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होऊ शकते? सर्वसाधारणपणे मी तुम्हाला सांगितलं की आमची पूर्ण तयारी की 14 जानेवारी 2026च्या शौर्य दिवसादिवशी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नायब सैनी साहेब हे दोघेही येऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम करतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.